शेतकरी मित्रांनो, सध्या संपूर्ण राज्यात कर्जमाफीची चर्चा जोरात सुरू आहे. 6 मार्चला सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काहीतरी मोठे घडेल अशी सर्वांना आशा आहे. मात्र त्याआधीच राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी कर्जमाफीबाबत एक खळबळजनक खुलासा केला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे काही शेतकऱ्यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. वारंवार कर्जमाफी घेणाऱ्यांची यादी तपासणार. मुश्रीफ यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकार यावेळी कर्जमाफी करताना जुन्या कर्जमाफीच्या रेकॉर्ड्सची तपासणी करणार आहे. 2008मधील केंद्र सरकारची कर्जमाफी, तर 2017मधील फडणवीस सरकारची कर्जमाफी, त्यानंतर 2019मधील ठाकरे सरकारची कर्जमाफी. तर एखाद्या शेतकऱ्याने या तिन्ही योजनांमध्ये कर्जमाफीचा लाभ घेतला असेल आणि तरीही तो पुन्हा थकबाकीदार झाला असेल तर अशा शेतकऱ्यांना यावेळी यादीतून वगळण्याचा विचार सरकार करत आहे. त्याऐवजी ज्या शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आले आहेत किंवा ज्यांना आतापर्यंत मदत मिळाली नाही त्यांना प्राधान्य दिले जाईल असे संकेत त्यांनी दिले आहेत. जून 2025 ते 2026 तारीख नक्की कोणती? अनेक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे की जून 2026 पर्यंतचे कर्ज माफ होईल, पण हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे की हा गैरसमज दूर करा. सध्या जून 2025 पर्यंतचे थकबाकी ग्राह्य धरले जाणार आहे.